आपण रोजच्याच दोन प्रकारची वीज वापरतो, एक आपल्या फोनच्या बॅटरीमधली आणि दुसरी आपल्या घरातल्या सॉकेटमधली. दोन्हीतून वीजच मिळते, बरोबर? पण ही वीज एकसारखी असते का? चला आज विजेच्या या दोन वेगवेगळ्या जगांची म्हणजे एसी आणि डीसीची गोष्ट समजून घेऊया. ही कहाणी आहे आपल्या आधुनिक जगाला शक्ती देणाऱ्या दोन अदृश्य ताकदींची. एका बाजूला आहे सरळ, शांत, डिरेक्ट करंट म्हणजे डीसी, आणि दुसऱ्या बाजूला आहे चपळ, सतत बदलणारा ऑल्टरनेटिंग करंट म्हणजे एसी. तर या दोघांमध्ये काय आहे नेमका फरक आणि यांच्यातली ही स्पर्धा सुरू कशी झाली? चला पाहूया. तर सुरुवात एका अगदी सोप्या प्रश्नापासून करूया. आपल्या फोनला चार्ज करणारी बॅटरीमधली वीज आणि आपल्या घरातली उपकरणं चालवणारी सॉकेटमधली वीज यात नेमका फरक काय असतो? वाटतं सोपं, पण या प्रश्नाचंच उत्तर एसी आणि डीसीच्या मोठ्या रहस्यात दडलंय. चला तर मग हे रहस्य उलगडूया. चला आपल्या गोष्टीतल्या पहिल्या पात्राला भेटूया. डायरेक्ट करंट किंवा सोप्या भाषेत डीसी. हा ना, अगदी सरळ मार्गी आहे. त्याच्या नावातच त्याचा स्वभाव आहे. डायरेक्ट म्हणजे थेट, कोणताही आडमार्ग नाही. मग नक्की काय आहे हा डीसी? सोप्या शब्दांत सांगायचं तर हा एक असा विद्युत प्रवाह आहे जिथे इलेक्ट्रॉन्स फक्त आणि फक्त एकाच दिशेने प्रवास करतात. म्हणजे अगदी शिस्तीतल्या सैनिकांसारखं. निगेटिव्ह टोकापासून निघायचं आणि सरळ पॉझिटिव्ह टोकाकडे जायचं. आपल्या घरातल्या बॅटरी किंवा सेल्समध्ये हाच डीसी करंट असतो. डीसीचा स्वभाव कसा आहे हे या आलेखात अगदी स्पष्ट दिसतंय. बघा, ही सरळ रेषा ही काय दाखवते तर डीसीचा व्होल्टेज आणि त्याची दिशा अजिबात बदलत नाही. सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं काही अगदी स्थिर, शांत. बरं, आता भेटूया आपल्या गोष्टीतल्या दुसऱ्या पात्राला, जो डीसीच्या अगदी विरुद्ध स्वभावाचा आहे. थोडासा गुंतागुंतीचा पण प्रचंड शक्तिशाली. हा आहे ऑल्टरनेटिंग करंट म्हणजेच एसी. याचं वैशिष्ट्य काय? तर हा सतत बदलत असतो, खूप गतिशील आहे. तर एसी म्हणजे असा करंट जो आपली दिशा नियमितपणे बदलतो. म्हणजे यातले इलेक्ट्रॉन्स डीसी सारखे एका दिशेने जात नाहीत. उलट ते आपल्या जागेवरच पुढे मागे असे हेलकावे खातात. आणि इतकंच नाही, तर त्याचं व्होल्टेजसुद्धा सतत शून्यापासून त्याच्या सर्वोच्च पातळीपर्यंत बदलत राहतो. पण प्रश्न असा आहे की हा करंट आपली दिशा सतत बदलतो तरी का? याचं कारण त्याच्या जन्मातच दडलेलं आहे. एसी वीज जनरेटरमध्ये तयार होते. कसं? तर एका चुंबकीय क्षेत्रात तारेचं एक वेटोळं म्हणजे कॉईल फिरवलं जातं. आणि ही जी फिरण्याची क्रिया आहे ना, तीच याच्या सतत बदलणाऱ्या स्वभावाला कारणीभूत आहे. आणि हे फिरणं या आलेखात किती सुंदर दिसतंय बघा. जेव्हा ती कॉईल पूर्ण 360 डिग्री फिरते तेव्हा विजेची एक अशी पूर्ण लाट तयार होते. याच लाटेला आपण साइन वेव्ह असं म्हणतो. आणि खरं सांगायचं तर ही साइन वेव्हच एसीची खरी ओळख आहे. चला तर मग आता या दोघांना समोरासमोर आणूया आणि त्यांच्यातले मुख्य फरक एकदा स्पष्टपणे पाहून घेऊया. हे बघा, फरक अगदी स्पष्ट आहेत. एसीची दिशा ती सतत बदलते, तर डीसी सरळ एकाच दिशेने जातो. एसीला एक फ्रिक्वेन्सी असते, आपल्याकडे साधारणपणे 50 हर्ट्झ असते. पण डीसीची फ्रिक्वेन्सी 0 असते, कारण तो बदलतच नाही. आणि निर्मिती तर पूर्णपणे वेगळी. एसी जनरेटरमधून येतो, तर डीसी बॅटरी किंवा सेलमधून. ठीक आहे, इथपर्यंत सगळं सोपं होतं. पण आता येतोय सर्वात महत्त्वाचा प्रश्न. जर डीसी इतका सरळ आणि सोपा आहे, तर मग आपल्या घरांमध्ये, शहरांमध्ये म्हणजे जगभरातल्या पॉवर ग्रिडमध्ये एसीचा वापर का होतो? हो, हाच तो कळीचा मुद्दा आहे. आणि गंमत म्हणजे याच प्रश्नावरून एकेकाळी थॉमस एडिसन, जे डीसीचे समर्थक होते, आणि निकोला टेस्ला, जे एसीचे पुरस्कर्ते होते, यांच्यात एक मोठं प्रवाहांचं युद्ध म्हणजे वॉर ऑफ करंट्स झालं होतं. मग असं काय खास होतं या गुंतागुंतीच्या एसीमध्ये की त्याने ही शर्यत जिंकली? या युद्धात टेस्लाचा दृष्टिकोन जिंकला, कारण एसीचे फायदे खरंच जबरदस्त होते. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे ट्रान्सफॉर्मर वापरून एसीचा व्होल्टेज अगदी सहजपणे वाढवता किंवा कमी करता येतो. यामुळे होतं काय की लांब अंतरावर वीज पाठवताना ऊर्जेची हानी खूप कमी होते. शिवाय मोठ्या प्रमाणावर एसी तयार करणं खूप सोपं आणि कार्यक्षम आहे. आणि हो, गरज पडल्यास एसीला डीसीमध्ये बदलणंसुद्धा खूप सोपं आहे. आणि या सगळ्या फायद्यांमधला जो खरा हिरो आहे तो हाच मुद्दा. व्होल्टेज बदलण्याची ही जी क्षमता आहे ना, हीच एसीची खरी सुपर पॉवर आहे. विचार करा, वीज केंद्रांपासून आपल्या घरापर्यंत हजारो किलोमीटर वीज येते. हा प्रवास शक्य व्हावा म्हणून व्होल्टेज खूप जास्त वाढवला जातो आणि मग आपल्या घराच्या जवळ तो सुरक्षित पातळीवर आणला जातो. हे जे काही आहे ते फक्त आणि फक्त एसीमुळेच शक्य आहे. पण थांबा, इथे एक नवीन आव्हान समोर येतं.
जर एसीचा व्होल्टेज प्रत्येक क्षणाला बदलतोय तर मग आपण त्याला मोजणार कसं? आपण सहज म्हणतो की आपल्या घरात 220 व्होल्टची वीज येते, पण हा 220 व्होल्ट आकडा नक्की आहे तरी काय जेव्हा व्होल्टेज सतत बदलतोय? हा खरंच एक मोठा प्रश्न आहे. जी गोष्ट सतत बदलत राहते तिला एक स्थिर मूल्य, एक सिंगल व्हॅल्यू द्यायची कशी? तर यावर उपाय म्हणून इंजिनियर्सनी एक खास पद्धत शोधून काढली आहे. आणि ती संकल्पना आहे RMS व्हॅल्यू, म्हणजेच रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू. आता हे नाव ऐकून घाबरू नका. सोप्या भाषेत हे एसीचं प्रभावी मूल्य आहे. म्हणजे जेव्हा आपण 220 व्होल्ट एसी म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की तो तेवढंच काम करतो जेवढं 220 व्होल्टचा स्थिर डीसी करेल. यामुळे आपल्याला सतत बदलणाऱ्या एसीला मोजण्यासाठी एक व्यावहारिक आणि स्थिर मूल्य मिळालं. हा आलेख पाहिला की हे अजून सोपं वाटेल. ही जी लाटेची सगळ्यात वरची टोकदार रेषा आहे ना, ती आहे व्होल्टेजची कमाल पातळी, ज्याला पीक व्हॅल्यू म्हणतात. पण आपण व्यवहारात जे मूल्य वापरतो म्हणजे आपली RMS व्हॅल्यू, ती या पीक व्हॅल्यूपेक्षा थोडी कमी असते. आणि गंमत म्हणजे या दोन्ही मूल्यांना जोडणारा एक जादुई आकडा आहे 0.707. एसी व्होल्टेजची जी काही कमाल पातळी असेल म्हणजे पीक व्हॅल्यू, तिला फक्त 0.707 ने गुणलं की आपल्याला त्याची प्रभावी RMS व्हॅल्यू मिळते. आहे की नाही सोपं? तर ह्या सगळ्या चर्चेचा सार काय? हे एक वाक्य सगळं काही सांगून जातं. एसी आपलं जग चालवतं तर DC आपली उपकरणं चालवतो. म्हणजे बघा, आपल्या घरापर्यंत वीज आणणारी मोठी पॉवर ग्रिड एसीवर चालते, पण आपले जे छोटे मोठे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत ना, जसे की फोन, लॅपटॉप, ते आतल्या आत DC करंटच वापरतात. आणि आता जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. आजकाल आपण सौर ऊर्जा, बॅटरी यांसारख्या गोष्टींवर जास्त अवलंबून आहोत आणि ही सगळे मुळात डीसीचे स्रोत आहेत. तर मग असं होऊ शकतं का की भविष्यात डीसी पुन्हा एकदा पुनरागमन करेल आणि एसीला टक्कर देईल? काय वाटतं? या दोन प्रवाहांची कहाणी अजून संपलेली नाही. विचार नक्की करा.